नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सुनील बिराजदार तुमचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतोय। आज आपण जातोय श्री संत सोपानदेव देवस्थान सासवड येथे। हा तुम्ही परिसर पाहू शकता। अवाढव्य असा संत सोपानदेव यांच्या समाधीचं स्थळ, अतिशय पवित्र आणि पावन भूमी असलेलं सासवड या ठिकाणी संत सोपानदेव यांची समाधी आपल्याला पाहायला मिळेल। मित्रांनो, सासवडच्या पश्चिम दिशेस चांबळी नदीच्या पावन तीरावर हे मंदिर उभे आहे। मंदिर उंचावर असून समोर विस्तृत चौतरा बांधलेला आपल्याला दिसून येईल। वर जाण्यासाठी दोन्ही बाजूने जुन्या पद्धतीच्या उंच पायऱ्या आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला श्री नागेश्वर महादेव मंदिर पाहायला मिळेल। हे मंदिर पुरातन असून या ठिकाणी आपल्याला शिवलिंग पाहायला मिळेल। मंदिराच्या समोर नंदी यांचंही दर्शन आपल्याला होऊन जाईल। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर अतिशय सुंदर असं दगडी बांधकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। मंदिराच्या समोर नंदी यांचंही दर्शन आपल्याला होऊन जाईल। मंदिरामध्ये पुरातन शिवलिंग आपल्याला पाहायला मिळेल। हे आहे विना मंडप। हे मंडप अनेक लाकडी खांबापासून बनवले आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला 6 लाकडी खांबावर नक्षी कोरीवकाम झालेले दिसून येईल। या मंदिरामध्ये संत सोपान काका यांचे सासवड ते पंढरपूर मार्गे जाण्यासाठी सोपान काका यांची चांदीची पालखी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। विना मंडपामध्ये आपल्याला या ठिकाणी भव्य अशी मारुतीची दगडात कोरलेली मूर्ती पाहायला मिळेल। विना मंडपातील लाकडी खांबावरील नक्षीकाम तुम्ही पाहू शकता। अतिशय सुंदर असं रमकाम, तसेच मनाला प्रफुल्लित करणारं या ठिकाणचं ते दृश्य पाहून तुम्हाला आनंद वाटेल। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला राम लक्ष्मण यांची मूर्ती पाहायला मिळेल। त्याचबरोबर याच ठिकाणी तुम्हाला उजव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी यांचंही या ठिकाणी दर्शन घ्यायला मिळेल। तसेच मंदिरात प्रवेश केल्यानंतर संत सोपान काका यांच्या गाभाऱ्यात त्यांचे समाधीस्थळ आपल्याला पाहायला मिळेल। समाधी मंदिराच्या उजव्या बाजूला श्री गुरुदेव दत्त मंदिर आहे। आणि तसेच डाव्या बाजूला
श्री आदिशक्ती मुक्ताबाई यांचं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. श्री संत सोपानदेव हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू. यांचा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमा शके 1199 म्हणजेच इसवी सन 1277 मध्ये झाला. वयाच्या 19व्या वर्षी इसवी सन 1296 साली श्री संत सोपानदेव यांनी जिवंत समाधी या ठिकाणी घेतली. तुम्ही हे विस्तीर्ण चिंचेचे वृक्ष पाहू शकता. या ठिकाणी संत सोपानदेव यांचे पादुका आपल्याला पाहायला मिळेल. या चिंचेच्या झाडावर म्हणजेच बुंद्यावर आपल्याला ठिकठिकाणी श्री गणेश मूर्तीचे आकार प्राप्त झालेले खोड आपल्याला पाहायला मिळतील. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.